नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं धैर्य सगळं दामिनी समोर सांगतो की सावी माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, त्यामुळे तू मला काही म्हणू नकोस आणि म्हणू नकोस की असं न तसं. हे बघ, माझं तुझ्यावर काही प्रेम नाहीये, त्यामुळं तुम्हाला तिंदा तिंदा म्हणायचं पण नाही आहे काही, असं धैर्य म्हणत असतो. तर आता लगेच सावी म्हणते की धैर्य असं काय बोलताय तुम्ही. तर धैर्य म्हणतो की हे बघ सावी, माझं तुझ्यावर कधी प्रेम नव्हतं आणि कधी मला तुझ्यावर प्रेम होणार पण नाहीये, असं तो सावीला म्हणतो. सावी म्हणते काय बोलताय धैर्य. धैर्य म्हणतो की हो, खरंच माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, असं तिला तो म्हणतो. आणि आता सावीला खूप वाईट वाटतं. ती म्हणते की आता काय करू मी. धैर्य माझ्याशी असं का वागतायत ना काय माहिती, असं ती म्हणते. आणि आता तिला खूप वाईट वाटत असतं. ती राग राग तिथून निघून जाते. धैर्य म्हणतो की मी सावीला असं बोललोय, पण तिला राग तर नसन आला ना, तिला वाईट नसन वाटलं ना तिच्या मनामधून, नाहीतर तिला खूप वाईट वाटलं असेल खरंच ना. मी असं म्हणायला नको होतं, असं तो म्हणत असतो. तर आता लगेच तो म्हणतो की चला मला शोधायला हवं, सावी कुठं गेली आहे काय माहिती, मी तिला शोधून काढतो, असं तो म्हणत असतो. आणि आता लगेच जो धैर्य आहे तो बाहेर येतो. इकडं सावी रागा खूप अंधारात एकटीच निघून गेलेली असते. आणि इकडं सावी ती कुठं गेली कुणालाच माहीत नसतं. आणि इकडं आता जी सावी आहे ती एका ठिकाणी लांब निघून जाते. आणि इकडं जो धैर्य आहे तो सावीला खूप शोधतो. इकडे बघ तिकडे बघ सगळीकडे शोधतो, पण त्याला काही सावी सापडत नाही. तेवढ्यात आता लगेच तो म्हणतो की आता कुठं गेली असेल सावी. त्याला खूप टेन्शन येतं. आणि आता लगेच धैर्य पण आता गाडी घेतो. त्यांनी त्याला अवंतीला विचारतो, काय हो अवंती वहिनी, तुम्ही सावीला बघितलं का. तर ते म्हणतात की नाही ना, खरंच नाही बघितलं आम्ही सावीला, काय माहिती कुठं गेली आहे. तर आता ती म्हणतात की भाऊजी ती मला घरात दिसलीच नाही, असं धैर्यला म्हणते. धैर्य आता गाडी घेतो आणि सावीला शोधायला निघतो. तो खूप ठिकाणी शोधतो, पण त्याला कुठं सावी सापडत नाही. तेवढं ते एका ठिकाणी तो येतो. अंधार असतो खूप तिथे आणि मोठा असं ओढ्यासारखं असतं तिथे. तिथे तो येतो आणि तिथे आल्यावर बघतो तर काय, आता जी सावी आहे, सावी तिथे नसते. तो खूप ओरडतो सावी सावी सावी, पण तिथे सावी नसते. धैर्य गाडी लावून खूप लांब लांब चालत जातो. तेवढ्यात आता त्याला कळतं की सावी कुठं गेली, त्याला काही कळत नाही. तेवढ्यात आता तो म्हणतो की सावी कुठं असेल बरं. आणि जो धैर्य आहे तो धैर्य आता लगेच इकडे तिकडे बघतो, त्याची गाडी लावून जातो पै पै. तेवढ्यात त्याला तिथं सावी उभा दिसते. तो म्हणतो सावी तर इथे आहे. आणि तो आता लगेच सावीकडे जायला लागतो. तो म्हणतो सावी इथे आहे. आणि आता तो सावीकडे जायला लागतो. तर इकडं दयामामा खूप दारू पिलेला असतो. आणि दयामामा दारू पिलेल्यामुळे दयामामा लगेच त्यांना काही नशेमध्ये असतात आणि म्हणतात की इकडेच कुठेतरी गेल्यात, धैर्यांची गाडी इथे कुठं आली गड्या, ह्या धैर्यांची गाडी इथे कसं काय आली, असं म्हणत असतो दयामामा. आणि इकडे तिकडे बघून आता दयामामा पण तिकडे तिकडं बघायला लागतो. आणि दयामामा आता लगेच म्हणतो की बापरे. दयामामा आता लगेच म्हणतो की माझ्या पोरीला प्रेमात फसवलंय, नेमकं यांचं चाललं तरी काय, मला शोधून काढायला हवं, असं म्हणतात. आणि आता लगेच म्हणतात की चला मला शोधायला हवं, असं म्हणतो. आणि आता तो लगेच शोधायला निघतो. आणि आता लगेच तो धैर्याचा पाठलाग करतो. धैर्य इकडं सावीजवळ जातो. आणि सावीजवळ गेल्यावरती आता लगेच म्हणतो की सावी ते. तर आता लगेच म्हणतो की सावी. तर आता लगेच सावी थांबा, सावी उडी मारायला लागते. तो सावीला थांबवतो आणि सावीचा हात धरून तिला मागं ओढतो. तेवढ्यात दोघे पण खाली पडतात, एकमेकाच्या गळ्यात पडतात. आणि लगेच आता धैर्य म्हणतो सावी काय करायला चालला होता तुम्ही. तर ती म्हणते की काय हो धैर्य, तुम्ही का असं वागताय, मला का वाचवलं तुम्ही, मला जाऊ द्या ना. तर आता म्हणतो की नाही नाही, काय जाऊ देऊ तुला, मी नाही जाऊन देणार, असं म्हणत असतात. तर आता बघूया पुढील भागामध्ये सावी एका ठिकाणी धैर्याला घेऊन जाते आणि ते डेकोरेशन वगैरे केलेलं असतं. व्हॅलेंटाईन डे साजरी करतात. नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.